आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। बगाड यात्रा व महाराजांचं गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह जगभर ओळख असलेलं बावधन गाव, लोकसभेसाठी 5 वेळा निवडणुकीत विक्रमी मताधिक्य दिलेलं गाव। याच गावामध्ये काही दिवसांपूर्वी जो बावधनचा पश्चिमेस असलेला डोंगर यामध्ये खानदेशाचा मुद्दा आला। साहजिकच जवळपास 5 गावांचं भविष्य असलेल्या नागेवाडी धरणाचं पाणी नुकतंच त्या भागात आलेलं, त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी उघड होती। महाराज साहेबांच्या वैयक्तिक जागेमध्ये खाणीचा प्रकल्प उभारत होता, पण शेजारी असलेली जमीन त्यावर त्याचा दुष्परिणाम होत होता। जेव्हा महाराज साहेबांच्या लक्षात आलं की यामुळे समाजाला त्रास होईल, त्यांनी ताबडतोब बावधनला येऊन त्याबद्दल मते जाणून घेऊन तो प्रकल्प तातडीने रद्द केला। त्यावेळेस महाराज साहेब म्हणाले की मी कायम समाजकारण केलं, राजकारण कधी केलं नाही। समाजाला होणारा त्रास म्हणजे मला त्रास, त्यामुळे खान क्रेशर प्रकल्प बावधनमध्ये कधी होणार नाही। या निर्णयामुळे बावधन व शेजारच्या 5 गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। बोला। मी राजेंद्र कदम, बावधन गावचा रहिवासी, माजी उपसरपंच, मार्केट कमिटी संचालक। तसं पाहायला गेलं तर हे गाव जे आहे ते महाराजांचंच गाव आहे, त्यामुळं पहिल्यापासून आम्ही सर्वजण या ठिकाणी महाराजांनाच मतदान करत होतो आहे आणि असणार आहे। परंतु आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये या ठिकाणी आमचं एक तामखडा म्हणून एक क्षेत्र आहे, त्या ठिकाणी महाराजांची जवळजवळ 100-150 एकर जमीन आहे। त्या ठिकाणी क्वारीचा विषय आला होता, पुढं त्याची परमिशन वगैरे आणलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही सर्व शेतकरी त्या ठिकाणी वहिवाटीला असणारे सर्व शेतकरी थोडे नाराज झाले होते, त्यामुळं थोडासा इश्यू झाला होता। परंतु नंतर महाराज साहेब स्वतः या ठिकाणी आले आणि ते आमच्या इथं वरती एक शिवाजी चौकामध्ये एक शाळा आहे, कृष्णा मंदिर आहे, त्या कृष्णा मंदिरामध्ये एक मोठी मीटिंग घेतली आणि जे बाधित क्षेत्रातील खान बाधित क्षेत्रातील जे सर्व शेतकरी होते त्या शेतकऱ्यांची महाराज साहेबांनी मला इथं या ठिकाणी शब्द दिला की मी बावधन सोडून किंवा बावधनला माझ्यापासून कुठला धोका होईल किंवा माझ्यापासून कुठलं नुकसान होईल अशी कुठलीही गोष्ट करणार नाही, ही ज्यावेळी त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं तेव्हापासून मग सर्वजण आम्ही सर्व शेतकरी आणि ग्रामस्थ सर्वजण आम्ही महाराज साहेबांचं काम करतोय। आणि या ठिकाणी आज मी तिला तरी महाराज साहेबांचं खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे। कमीत कमी 60 ते 70% मतदान आम्ही महाराज साहेबांना देणार आहे या बावधनमधून, आणि दरवेळेलाही आम्ही याच पद्धतीचं देत असतो। आणि दुसरं त्यामध्ये आमचे तालुक्याचे जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांनी सुद्धा आम्हा सर्वांची मीटिंग घेतली आणि महाराज साहेबांच्या बाजूने महाराज साहेबांना त्यांनीच सांगितलं होतं की असा असा इश्यू आहे, त्यामुळं महाराज साहेब या ठिकाणी आले होते आणि आबांनी त्यामध्ये मध्यस्थी केल्यामुळं आणि संपूर्ण हे गाव आबांच्या पाठीशी असल्यामुळं आबा हेच आमचे नेते आणि उदयनराजे हेच आमचं दैवत असं समजून आम्ही सर्वांनी उदयनराजेंना सपोर्ट करायचं ठरवलेलं आहे आणि आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। बोला। मी चंद्रकांत आत्माराम सुतार, राहणार बावधन अनपटवाडी। प्रथमतः मी आपल्या सातारा जिल्ह्याचे खासदार व आमचे महाराज साहेब प्रथमतः त्यांना अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या जिल्ह्याला शब्द पूर्ण केला। आमची जी अपेक्षा होती की महाराज साहेबांनी इथं खडी क्रेशर खानपट्टा करू नये, पण आम्हाला आमचे ते दैवत असताना त्यांनी आम्हाला मोठी साथ दिली। आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, इथून पाठीमागे उभे होतो। आज मी विक्रम पिसाळ, बावधन, मी बावधन गावचा रहिवासी आहे। आज ह्या ठिकाणी आपण जे पाहताय ते बावधन, कनूर, अनपटवाडी, दरेवाडी, वाघजायवाडी अशी 6-7 गावातली लोक जे बावधनचा संपूर्ण आजूबाजूचा परिसर आहे त्या परिसरातील सगळे मतदार आणि शेतकरी हे इथं हजर आहेत। गेले 2-4 दिवस झालं एक सातारा जिल्ह्यामध्ये एक बातमी फिरती की ती चुकीच्या पद्धतीनं फिरती की त्यात बावधन गावची आणि महाराजांची दोघांची बदनामी केली जाते। ही अशा पद्धतीने की बावधनला महाराजांनी खान चालू करणार आहेत, बावधनला महाराज क्रशर चालू करणार आहेत आणि त्याच्यामुळं बावधनमध्ये मतदान होणार नाही आहे। तर मी सातारा जिल्ह्याला सांगू इच्छितो की असल्या खोट्या अफवावर कुणी विश्वास ठेवू नये। बावधनमधून
किमान महाराजांना 80% पुढं हे मतदान बावधन आणि बावधनच्या आजूबाजूच्या परिसरातून होणार आहे। कारण महाराजांचा बावधनसाठी आजपर्यंत महाराज साहेबांचा प्रचंड मोठा त्याग आहे, भविष्यात बी त्यांचा त्याग राहणार आहे। त्याच्यामुळं त्यांच्यापासून आम्हाला दूर करायला आणि आमच्यापासून त्यांना दूर करण्याचा जिल्ह्यात कोणीही प्रयत्न करू नका, हे आमचं घरगुती भांडण आहे। महाराज साहेब हे आमच्या घरातलेत, आम्ही त्यांच्या घरातलेत। त्यांनी बावधनमध्ये खाण करायची का नाही करायची हा प्रश्न त्यांचा आणि आमचा जिल्ह्यानं ह्याच्याकडे बारकाव्यानं न बघता फक्त ह्यात राजकारण म्हणून कोणी बोलू नये, कोणी आणू नये आणि हे संपूर्ण परिसर आणि हे सर्व माणसं हे महाराज साहेबांच्याच मागं राहणार आहे आणि ह्यात काही बदल होणार नाही। मी नागनाथ भोसले बावधनगावचा रहिवासी आणि बावधनच्या पश्चिम भागातला एक शेतकरी म्हणून मी बोलतोय। आम्हाला इथं 2 वर्षापासून आमच्याच ह्याच्यात महाराजांच्या ह्याच्यात खाणीचा आणि क्रेशंटचा प्रकल्प राबवायचा चालवलं होतं। थोडंसं आमच्या जमिनी तिथं असल्यामुळं आम्हाला त्याचा त्रास होणार। आम्ही महाराज साहेबांना विनंती करत असताना आमच्याच गावातली काही प्रमुख मंडळी, मग तिथं दिलीप बाबा असतील, मधुआप्पा असतील, विक्रम तात्या, राजू आप्पा अशा मंडळींशी आम्ही चर्चा केली। त्याचबरोबर दीपक ननावरे बी आमच्याबरोबर होते। त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी महाराजांची चर्चा केली आणि फिरता दौरा महाराजांचा बावधनमध्ये वाई तालुक्यात असताना महाराज बावधनला आले आणि बावधनला आल्यानंतर आम्ही शिवाई चौकात कृष्णाई मंदिरात बसलो आणि तिथं महाराज साहेबांनी आम्हाला शब्द दिला की बावधन हे माझंच गाव आहे आणि मी बावधनचाच आहे, तुम्ही माझे आहात, मी तुमचाच आहे असा शब्द देऊन त्यांनी तिथंच खाणीचा प्रश्न सोडवला की मी इथनी पुढं मी खाण करणारच नाही असा शब्द दिला बावधनकरांना। मग ही बावधनकर मंडळी म्हणजे बावधनच्या पश्चिम भागातली सर्व वाड्या वस्त्या हे संपूर्ण महाराज साहेबांच्या पाठीमागं आहेत एवढंच मी ग्वाहीत करतो आणि आम्ही त्यांना जवळजवळ 70-80% मतदान ह्या गावातून देणार आहे एवढं मी ग्वाहीत करतो। श्रीमंत छत्रपती उदयन महाराज की जय। काशीनाथाचे चांगले जय भवानी शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी। श्रीमंत छत्रपती उदयन महाराज की जय, श्रीमंत छत्रपती उदयन महाराज की जय, श्रीमंत छत्रपती उदयन महाराज की जय। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।